इयत्ता 5वी शिष्यवृत्तीचा निकाल बघण्यासाठी सर्वप्रथम क्रोम किंवा गुगलमध्ये ओपन करा आणि सर्च बारमध्ये आपल्याला टाईप करून घ्यायचे आहे PUPPS. असे टाईप केल्यानंतर सर्च करा. आपल्याला पहिली जी वेबसाईट दिसेल त्या वेबसाईटला क्लिक करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथं दिसेल शिष्यवृत्ती परीक्षा 2026 यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे. त्यामध्ये आपल्याला इयत्ता 5वी येथे सिलेक्ट करायचे. त्यानंतर खाली आपल्याला इथं यस क्लिक करून घ्या आणि इथं कॉर्नरमध्ये आपल्याला 3 डॉट अशी जर वेबसाईट आपल्याला ओपन झाली नाही तर 3 डॉटला क्लिक करा आणि खाली डेस्कटॉप साईटला आपल्याला चेकबॉक्स आहे की ते चेक करून घ्या. नसेल तर चेकबॉक्सला क्लिक करा. त्यानंतर अशी आपल्याला वेबसाईट दिसेल मोबाईल. यामध्ये उजव्या कॉर्नरला आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षा निकाल फेब्रुवारी 2026 असे दिले असेल. आपल्याला इथं क्लिक करून घ्यायचे आहे. इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला परत थोडंसं झूम आउट केल्यानंतर इथं आपल्याला सीट नंबर आणि आईचे नाव टाकायला दिसेल. तर इथं विद्यार्थ्याचा जो सीट नंबर असेल तो आपल्याला इथं सीट नंबर टाईप करून घ्यायचा आहे आणि इथं आईचं नाव टाकून खाली आपल्याला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपल्याला आपल्या मुलाचा किंवा विद्यार्थ्याचा आपल्याला इथं निकाल दिसेल. असा निकाल आपल्याला डाउनलोड किंवा प्रिंट करून घ्यायला सोपा पडेल. तरीही आपण आपल्या मोबाईलमध्ये कुठेही शिष्यवृत्ती निकाल इयत्ता 5वीचा आपण बघू शकता. थँक्यू. धन्यवाद.